आणि बुलेटिनची सुरुवात नाशिकमधील महत्त्वाच्या बातमीने करूयात। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील खड्डे आठवड्याभरात बुजवण्याचा दिलेला अल्टिमेटम आज संपतोय। 2 ऑगस्टला आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित भाषणामध्ये नाशिकमध्ये खड्डे खूप असल्याची स्वतः महाजन यांनी कबुली दिली होती। यानंतर त्यांनी खड्डे बुजवण्याचा शब्द दिला। मात्र 8 दिवस उलटलेले आहेत तरी सुद्धा खड्ड्यांची परिस्थिती जैसे थेच आहे। दरम्यान या सगळ्याबाबत एनडीटीव्ही मराठीने रियालिटी चेक केलाय, पाहूयात। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी सविस्तर आढावा घेतलाय, पाहूयात। नाशिक शहरातील खड्ड्यांचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी खरं तर हे खड्डे जे आहेत ते 8 दिवसात बुजवले जातील असं आश्वासन हे नाशिककरांना दिलं होतं। दरम्यान आज बघितलं तर 9 दिवस हे उलटून गेलेले आहेत आणि रस्त्यांवरती खड्डे खरं बुजवण्यात आले आहेत का याचा आपण आढावा घेणार आहोत। सध्या मी मखमलाबाद म्हसुळ या रोडवरती आहेत। हा तोच रोड आहे जिथून खरं तर मंत्री गिरीश महाजन हे 9 दिवसांपूर्वी मार्गस्थ हे झालेले होते। इथूनच पुढे गेल्यानंतर ते महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठात दाखल झाले होते आणि तिथेच भाषणात बोलताना महाजनांनी स्वतः खड्ड्यांबाबत कबुलीही दिली होती। नाशिक शहरात खड्डे खूप आहेत आणि 8 दिवस ते बुजवले जातील। यासोबतच पुढील 4 महिन्यात सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होतील असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र आज आपण जर बघितलं तर 9 दिवस उलटून गेलेले आहेत आणि या मार्गावर आपण जर बघितलं तर भले मोठे खड्डे जे आहेत ते खरं तर दिसून येत आहेत। आपण जर बघितलं तर हे बघा, म्हणजे फक्त 2-3च खड्डे नाही तर खड्डे करता या रस्त्यावरती पडलेले आहेत। रस्त्याची अक्षरशः चाळण ही झालेली आहेत आणि वाहन चालकांना मोठा त्रास जो आहे तो सहन हा करावा लागतोय। शहरात इतर ठिकाणी जर काही बघितलं तर काही ठिकाणी खड्डे बुजवण्यात देखील आलेले आहेत। कुठे कोल्ड मिक्स टाकण्यात आलं आहे तर कुठे मुरुम टाकण्यात आलेला आहे, तात्पुरती मलमपट्टी ही करण्यात आलेली आहेत। तर काही ठिकाणी जर बघितलं तर रस्त्यांची परिस्थिती जी आहे ती अजूनही जैसे तेच आहेत। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर वाहन चालकांना याचा मोठा त्रास जो आहे तो अजूनही सहन करावा लागतो। कॅमेरा निकी पारसह प्रांजल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, नाशिक।